तर स्थायी समिती सभापती यांचं जय भवानी नगर येथे नाल्यांवरील अतिक्रमण हटवून सफाईचे निर्देश. तर जुन्या शहरातील नालेसफाईच्या डेडलाईन मध्ये वाढ. शुक्रवारी नालेसफाई झाली नाही तर कारवाईचे संकेत. जय भवानी नगर येथील नाल्यांवरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून नाल्यांची संपूर्ण सफाई करण्यात यावी असे निर्देश स्थायी समिती सभापती अनिल मकरे यांनी दिले. तर जुन्या शहरातील नालेसफाईच्या डेडलाईन मध्ये 4 दिवसाची वाढ करण्यात आली असून शुक्रवारी नालेसफाई झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. सोमवारी सकाळी 8 वाजता त्यांनी जय भवानी नगर ते झेंडा चौक या भागातील नाल्यांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पाहणी दरम्यान जय भवानी नगर येथे नाल्यामध्ये करण्यात आलेली एक बोरवेल त्यांच्या निदर्शनास आली. ही बोरवेल नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका ठरू शकते असं सांगत त्यांनी सदरील बोरवेल तात्काळ हटवण्याचे आदेश दिले. तसेच झेंडा चौक परिसरातील नाल्याची पाहणी करताना नाल्यावर अनधिकृतपणे बांधण्यात आलेली एक भिंत आढळून आली. ही भिंत त्वरित पाडण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय नाल्यांच्या उघड्या भागावरती जाळ्या बसवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी नगरसेवक बालाजी मुंडे, नगरसेविका सुरेखा गायकवाड व संबंधित अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. मागील सोमवारी सभापती अनिल मकरिया यांनी मोती कारंजा ते संभाजी पेठ या परिसरातील नाल्यांची पाहणी करून साफसफाईचे निर्देश दिले होते. आज त्यांनी त्या कामांचाही आढावा घेतला. मोती कारंजा येथे सुरू असलेल्या नाला सफाई कामाची पाहणी करताना काम लवकर पूर्ण व्हावं यासाठी मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच नाल्याची हद्द निश्चित करण्यासाठी मोजणी करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. औषधी भवन परिसरातही सुरू असलेल्या नाला सफाई कामाची त्यांनी पाहणी केली. संबंधित दोन्ही ठिकाणांवरील कामे पुढील 4 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. गुरुवारी पाहणी केल्यानंतर सोमवारची डेडलाईन दिली होती, पण मला 50% कामाची अपेक्षा होती, पण 20%च काम झालेलं आहे. त्यांना आता परत शुक्रवारी जाणार आहे मी. शुक्रवारपर्यंत नाही झालं तर त्यांच्यावर कारवाई करणार मी. डेडलाईन आता शुक्रवारी दिली आहे त्यांना. काही ठिकाणी अतिक्रमण पण आढळून आले होते. अतिक्रमण जिथे बी असेल ते काढणार आहे आम्ही, सोडणार नाही कोणाला. आज नव्याने जय भवानी नगर येथे तुम्ही पाहणी केली, काय निदर्शनास आले आणि काय प्रशासनाला काय आदेश? नाले साफसफाई नाही झालेले, नाले साफसफाईला आदेश दिले त्यांना आणि काही जागी जाली वगैरे जाळ्या टाकायचे ते टाकायचे सांगितले त्यांना. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.